ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। बुधवारी दुपारी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार, खासदार संजय राऊत यांची माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, 2 दिवसात योग्य तो निर्णय अपेक्षित। मुंबईतील जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महायुतीची आज पुन्हा बैठक, दादरच्या भाजपा कार्यालयामध्ये होणार बैठक। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युती करण्यावर एकमत, रात्री झालेल्या बैठकीमध्ये फडणवीस आणि शिंदेंच्या चर्चेत निघाला मुद्दा। मुंबईमध्ये राष्ट्रवादी युतीत लढणार की स्वबळावर, याच्या घोषणेला अद्यापही विलंबच। प्रशांत जगतापांनी पुणे शहर अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, शरद पवारांनी भेटण्यासाठी जगतापांना बोलावलं। वर्षा निवासस्थानी रात्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक, मुंबईतल्या काही जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। नक्कीच काँग्रेसची चर्चा बंद झाली आहे, खासदार संजय राऊत यांनी अखेरीस भूमिका मांडली। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातली जबाबदारी निलेश राणेंवर, शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी लवकरच जाहीर होणार। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, राहुल कलाटेंचा भाजपा प्रवेश। युतीची बंद केलेली दारं उघडण्याचा प्रयत्न करू नका, मंत्री उदय सामंत यांचा इशारा। ईडीची कारवाई आणि गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपात प्रवेश द्या, वडेट्टीवारांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला। जिल्हा परिषद निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप निश्चित, पुढील सुनावणी आता 8 जानेवारीला होणार। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी आम आदमी पक्ष सुद्धा मैदानात, मनपाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। एक वेळ कमी पिकवा, मात्र आधी विकायला शिका, जोपर्यंत विकायला शिकत नाही तोपर्यंत शेती करू नका, राजू शेट्टी यांचा सल्ला। सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता, एनआयएच्या महासंचालकाच्या पदावरून दाते कार्यमुक्त। कुत्रा चावल्यानं 5 वर्षीय निशा शिंदेचा मृत्यू, दिव्याच्या बेडेकर नगरमधील घटना। वसई विरार मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेनं पुकारलं आंदोलन, बांगलादेश उच्चायुक्ताच्या समोर निदर्शनं। वेस्ट इंडिजवरील विजयानंतर न्यूझीलंडची टेस्ट रँकिंगमध्ये 2ऱ्या स्थानी मुसंडी, तर कांगारूची 1ल्या स्थानी झेप। विश्वचषकाच्या 2023 मधील अंतिम सामन्यातल्या पराभवाच्या नंतर निवृत्तीचा विचार होता, रोहित शर्मानं व्यक्त केलं मनोगत। नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपल्या